वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कर्णाच्या या अंतिम प्रवासातील पहिला आणि दुसरा भाग आपण पाहिला आणि आज आपण पोचलो आहोत या कथेतल्या शेवटच्या आणि सर्वात हृदयस्पर्शी भागावर. हा टप्पा आहे कर्णाच्या आयुष्याचा शेवट, पण त्याचवेळी त्याच्या महानतेचा खरा शिखर. हो, आणि आजची ही जी आपली सखोल चर्चा आहे ती खरोखरच खूप जड अंतःकरणाने आपण करणार आहोत, कारण आपण मृत्युंजय कादंबरीच्या ज्या टप्प्यावर आहोत तिथे युद्ध केवळ रणांगणावर नाहीये, तर ते कर्णाच्या मनातही सुरू आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या साहित्याच्या सफरीत आपण केवळ युद्धाचं राजकारण नाही बघणार आहोत. आपण कर्णाचा मानसिक संघर्ष, त्याचा तो अपमान आणि त्यातून त्याने घेतलेले निर्णय यावर बोलणार आहोत. एका योद्ध्याची स्वओळख कशी पणाला लागते हे आज उलगडणार आहे. नक्कीच. म्हणजे आपण नेहमी युद्धाची तयारी म्हणजे केवळ सैन्य जमवणे, हत्यारं गोळा करणे असं मानतो. पण कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव सेनेच्या सेनापती पदाची निवड सुरू होती ना, तेव्हा तिथे तलवारींपेक्षा शब्दांचे वार जास्त तीक्ष्ण होते. हो, तो प्रसंगच असा आहे. कारण तिथे दुर्योधनाने अत्यंत विश्वासाने कर्णाचे नाव सेनापती पदासाठी पुढे केलेलं असतं. हो, आणि तिथेच या महानाट्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. कारण ज्या माणसाला जन्मभर केवळ अपमानाचे घोट प्यावे लागलेत, ज्याला प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करायची एक भूक आहे, त्याला सर्वोच्च पद चालून येतं. पण कर्ण काय करतो? तो स्वतःला बाजूला सारतो आणि अत्यंत आदराने तो पितामहा भीष्मांचे नाव पुढे करतो. तो स्पष्ट सांगतो की ज्यांनी साक्षात परशुरामांचा पराभव केला ते अनुभवी भीष्मच या पदासाठी योग्य आहेत. म्हणजे विचार करा, जो माणूस आयुष्यभर श्रेष्ठत्वासाठी लढला तो स्वतःहून माघार घेतोय. इथे त्याची प्रगल्भता दिसते. अगदी. माणसाची खरी परीक्षा त्याला सत्ता मिळाल्यावर होते असं आपण म्हणतो. कारण इथे स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा योग्यतेला आणि ज्येष्ठतेला महत्त्व देतो. दुर्योधन जरी त्याचा सर्वात जवळचा मित्र असला तरी युद्धाचे नेतृत्व एका अनुभवी व्यक्तीने करावे ही त्याची धारणा असते. तो केवळ एक योद्धा नव्हता. मला सांगा, या समंजसपणाची त्याला जी किंमत मोजावी लागते ती खूप भयानक आहे. कारण भीष्म सेनापतीपद स्वीकारतात आणि मग सैन्याची विभागणी सुरू करतात. हो, रथी, अतिरथी, महारथी अशा श्रेणींमध्ये. बरोबर. आणि जेव्हा कर्णाची वेळ येते तेव्हा भर सभेत सर्व योद्ध्यांसमोर भीष्म कर्णाला चक्क कवच कुंडलहीन आणि शापग्रस्त ठरवून त्याला अधिरथी म्हणून हिणवतात. आता आपल्यासाठी ह्या शब्दामागचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरंय. कारण हे काही केवळ चिडवण्यासाठी वापरलेलं विशेषण नव्हतं. म्हणजे बघा, तत्कालीन सैन्य व्यवस्थेत महारथी म्हणजे असा योद्धा जो एकाच वेळी हजारो सैनिकांशी आणि अनेक योद्ध्यांशी एकटा लढू शकतो. म्हणजे टॉप लेवल. हो. आणि अतिरथी म्हणजे त्याच्या खालची श्रेणी. पण अधिरथी म्हणजे सर्वात कनिष्ठ दर्जाचा योद्धा, जो केवळ स्वतःचा रथ हाकू शकतो आणि ज्याचे युद्ध कौशल्य अतिशय सामान्य आहे. बापरे. म्हणजे ज्या माणसाने संपूर्ण आर्यावर्तात दिग्विजय मिळवला होता, जरासंधासारख्या योद्ध्यांना हरवलं होतं, त्याला थेट तळाला नेऊन बसवलं. एक्झॅक्टली. भीष्मांनी एका गणितीय अचूकतेने कर्णाचं सामाजिक आणि मानसिक खच्चीकरण केलं होतं तिथे. म्हणजे ही असं झालं एखाद्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखं. ज्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक विक्रम आहेत अशा सर्वोत्तम खेळाडूला त्याच्याच संघ प्रशिक्षकाने सर्वांसमोर अपमानित करून चक्क बेंचवर बसवलं आहे. अगदी चपखल उदाहरण आहे. पण मला पडलेला प्रश्न असा आहे की या अपमानावर दुर्योधन संतापाने पेटून उठतो, मात्र कर्ण अत्यंत शांत राहतो. तो बंड न करता आपला स्वाभिमान जपून एक प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत भीष्म रणांगणावर आहेत तोपर्यंत तो हातात शस्त्र धरणार नाही. हा अपमान गिळून शांत राहण्यात आणि युद्ध न करण्याच्या निर्णयात कर्णाचा मोठेपणा दडलाय की त्याची असहाय्यता? नाही, ही असहाय्यता अजिबात नाहीये. कर्णाची ही प्रतिक्रिया म्हणजे त्याच्या मानसिकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. म्हणजे आधुनिक परिभाषेत सांगायचं तर कामाच्या ठिकाणी जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी तुमचा जाणीवपूर्वक अपमान करतो तेव्हा तुम्ही तिथेच आरडाओरडा करून स्वतःची किंमत कमी करत नाही. बरोबर. प्रोफेशनल राहतो आपण. हो ना. कर्ण तेच करतो. तो आपली व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठा जपतो. तंबू बाहेर पडणे हा पळपुटेपणा नव्हता, तर ती त्याच्या स्वाभिमानाची जपणूक होती. अहंभावी नेतृत्वाखाली तो लढू शकत नाही ही त्याची भूमिका होती. म्हणजे तो दुर्योधनाचा लाचार गुलाम नव्हता, तर स्वतःच्या अटींवर जगणारा स्वाभिमानी माणूस होता. अगदी.
तो राजकारणापेक्षा आपल्या मूल्यांना जास्त महत्त्व देतो हे यातून सिद्ध होतं. पण ही तत्वनिष्ठा पाळताना त्याला जो काळ तंबूत काढावा लागतो तो काळ एखाद्या शारीरिक शिक्षेपेक्षाही भयंकर असं मला वाटतं. हो, कारण तो बाहेर जाऊ शकत नव्हता. हो ना. पुढचे 10 दिवस कर्ण आपल्या तंबूतून युद्धाचे नुसते निरीक्षण करत आहे. बाहेर शस्त्रांचे आवाज घुमत आहेत, त्याला रक्ताचा सडा जाणवतोय. एका पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या वाघासारखी त्याची अवस्था झाली असेल, ज्याला बाहेरची शिकार स्पष्ट दिसतीये पण तो काहीच करू शकत नाहीये. ही मानसिक कोंडी खरोखरच अस्वस्थ करणारी आहे. म्हणजे सत्यसेन नावाचा त्याचा साथीदार दररोज संध्याकाळी युद्धाच्या बातम्या आणतो. तिसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडून रथाचं चाक उचललंय. चौथ्या दिवशी भीमाने तांडव घातला आणि कर्ण फक्त ऐकत बसलाय. हो, त्याचे हात शस्त्रांसाठी शिवशिवत असतात, पण तो स्वतःच्या शब्दाला जागून तिथेच थांबतो. हे केवळ एकाकी पण नव्हतं, ती भयंकर मानसिक यातना होती. आणि या यातनेचा मला वाटतं सर्वात धक्कादायक भाग म्हणजे कर्णाने स्वतःच्या 6 पुत्रांना युद्धासाठी पाठवलंय. वृषकेतू वगळता बाकी सगळे युद्धात आहेत. तो स्वतः मात्र प्रतिज्ञेशी बांधून राहिला. मला सांगा, एका पित्यासाठी स्वतःचं रक्त युद्धात पाठवून स्वतः तंबूत बसणं किती वेदनादायी असेल. बापरे, त्याची कल्पनाही करवत नाही. हो ना. तो स्वतःच्या अपमानाचा राग मुलांवरून काढू शकला असता, मुलांना थांबवू शकला असता. हाच तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा विरोधाभास आहे. आणि त्याच्या कर्तव्यनिष्ठेचा कळस सुद्धा. कर्णासाठी कौरवांचे ऋण फेडणे ही वैयक्तिक अपमानापेक्षा खूप मोठी गोष्ट होती. तो मुलांना कठोरपणे सांगतो की तुम्ही माझे पुत्र असलात तरी कौरवांचे योद्धे आहात. सेनापती देईल तीच आज्ञा माना. इथे एका बाजूला पित्याचे प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला राजनिष्ठा. म्हणजे त्यांनी स्वतःच्या वेदनांचा अडसर मुलांच्या कर्तव्याच्या आड येऊ दिला नाही. नक्कीच. तो स्वतःला प्रतिज्ञेने बांधतो, पण पुत्रांना राजधर्मापासून रोखत नाही. या पित्याच्या काळजावर काय ओरखडे उठले असतील हे फक्त तोच जाणू शकतो. खरंय. आणि या कठोर निर्णयाची एक अत्यंत भयंकर किंमत त्याला 10व्या दिवशी मोजावी लागते, जेव्हा सत्यसेन 2 हादरून टाकणाऱ्या बातम्या घेऊन येतो. हो, त्या बातम्या ऐकून कोणीही कोलमडून पडेल. पहिली बातमी म्हणजे शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्मांना पाडले आहे. पितामह शरपंजरी आहेत. आणि दुसरी बातमी, कर्णाचा स्वतःचा पुत्र भानुसेन मारला गेला आहे. एकीकडे भीष्म पडल्यामुळे आता कर्णाला युद्धात जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता, पण दुसरीकडे त्याच्या मुलाचा मृतदेह रणांगणावर पडला होता. आणि अशावेळी कर्ण काय करतो? तो पुत्राच्या दहनाचं दुःख बाजूला ठेवून रात्रीच्या अंधारात शरपंजरी असलेल्या भीष्मांना भेटायला जातो. हो, बाणांच्या शय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करत असलेल्या भीष्मांकडे तो जातो. आणि हा प्रसंग म्हणजे या महाकाव्यातील एका मोठ्या सत्याच्या उलगड्याचा क्षण आहे. हो, कारण तिथे जे घडतं ते अनपेक्षित आहे. जो माणूस भर सभेत कर्णाला अधिरथी म्हणाला होता, तोच माणूस एकांतात कर्णाला मिठी मारतो. बरोबर. भीष्म सर्वांना बाहेर पाठवतात आणि मग ते सत्य उघड करतात. ते कर्णाला सांगतात की त्यांना माहीत आहे कर्ण हा कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहे. तो सर्वश्रेष्ठ महारथी आहे. अरेच्या. हो, आणि त्यांनी त्याला अधिरथी मुद्दाम हिणवलं होतं, जेणेकरून त्याला स्वतःच्याच भावांच्या रक्ताने हात माखावे लागू नयेत. म्हणजे भीष्मांना हा विध्वंस थांबायचा होता. कर्ण जर आधीच युद्धात असता तर पांडवांचा विनाश अटळ होता हे त्यांना माहीत होतं. अगदी बरोबर. म्हणूनच ते कर्णाचे युद्ध थांबवण्याची विनंती करतात. पण तिथे कर्णाचं जे उत्तर आहे ना, ते सुन्न करणार आहे. तो सांगतो की त्याला हे सत्य आधीच माहीत आहे. आणि इथेच मला एक खूप मोठा प्रश्न पडतो. म्हणजे ज्या माणसाने एवढा मोठा अपमान केला, तोच आता एकांतात गौरव करतोय. समोर मृत्यूशय्येवर असलेले पितामह सांगत आहेत की तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस. स्वतःच्या मुलाचा मृत्यू झालाय, तरीही कर्ण आपला निर्णय बदलत नाही. तो दुर्योधनाला सोडायला ठाम नकार देतो. ही त्याची महानता आहे की मूर्खपणा? वरवर पाहता हा मूर्खपणा किंवा दुराग्रह वाटू शकतो, पण आपण कर्णाच्या मूल्यांच्या चष्म्यातून बघितलं पाहिजे. कर्णासाठी निष्ठा ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी आहे. तो अत्यंत ठामपणे सांगतो की वासुदेव जसा पांडवांचा आहे तसाच मी कौरवांचा आहे. जेव्हा संपूर्ण समाज त्याला सूतपुत्र म्हणून हिणवत होता, तेव्हा दुर्योधनाने त्याला राज्य दिलं, सन्मान दिला. म्हणजे त्याने आपले धन, शरीर सगळं अगोदरच पणाला लावलं होतं. हो ना. मृत्यूशय्येवर असलेल्या पितामहांचा तो आशीर्वाद घेतो, पण मोहाला बळी पडत नाही.
कुंतीचा पुत्र म्हणून राजपदाच्या लालसेने पांडवांकडे जाणं हे त्याच्या मते त्याच्या संघर्षाशी केलेली प्रतारणा ठरली असती. हे उत्तर त्याच्या चारित्र्याची सर्वोच्च उंची दाखवतं. खरंय, रक्ताच्या नात्यापेक्षा निष्ठेला दिलेलं हे प्राधान्य खूप काही सांगून जातं. आणि हा जो ओळखीचा संघर्ष आहे तो आपल्याला एका पुढच्या अंगावर काटा आणणारा प्रसंगात दिसतो, जेव्हा कर्ण तंबूत परत येतो आणि रात्री वृषाली तिथे येते. हो, पत्नी वृषाली, जी नियमांचं उल्लंघन करून तिथे येते, कारण कुंतीने तिला कर्णाला युद्ध थांबवण्याची गळ घालायला सांगितलेली असते. पण इथे कर्ण पुन्हा एकदा स्वतःची ओळख स्पष्ट करतो. तो कुंतीचा पुत्र असल्याची ओळख नाकारतो. तो अत्यंत अभिमानाने सांगतो, मी राधा आणि अधिरथाचाच पुत्र आहे. अगदी. समाजाच्या दृष्टीने राजपुत्र असणं भाग्याचं असेल, पण कर्णासाठी कौंतेय असण्यापेक्षा राधेय असण्यात जास्त अभिमान आहे. आणि या प्रसंगाचा कळस तर पुढेच आहे. हो, जेव्हा वृषाली परत जायला निघते, कर्णाला आठवतं की तो तिला सौभाग्याचा टिळा लावायचा विसरला आहे. आणि तो काय करतो? तो एका बाणाचं टोक आपल्या अंगठ्याला टोचतो आणि स्वतःच्या रक्ताने तिच्या भाळावर कुंकू लावतो. बापरे, ते दृश्य डोळ्यांसमोर आणलं तरी अंगावर काटा येतो. हो ना, बाणाने अंगठा टोचून रक्ताचा टिळा लावणं, प्रेम आणि युद्ध या दोन गोष्टी कर्णाच्या आयुष्यात कशा एकरूप झाल्या आहेत याचं हे सर्वोत्तम प्रतीक आहे. मला सांगा, हा प्रसंग कर्णाच्या स्वओळखीचा सर्वात मोठा विजय मानला जाऊ शकतो का? 100%. कारण त्याने रक्ताचाच वापर का केला? कर्णाकडे आता काहीही उरलेलं नाहीये. त्याचे कवचकुंडल त्याने दान केलेत, संपत्ती युद्धाला वाहिली आहे. एका योद्ध्याकडे आता फक्त त्याचं रक्त उरलंय. तो रक्ताचा टिळा केवळ सौभाग्याचं प्रतीक नव्हता, तर ती त्याच्या येणाऱ्या मृत्यूची नांदी होती. समाजाच्या नजरेतील आदर्श झुगारून देऊन तो आपलं नातं कसं जपतो याचं हे काव्यात्मक पण विदारक चित्र आहे. जगाने दिलेली कौंतेय ओळख नाकारून तो स्वतःची सूतपुत्र ओळख मिरवतो. अगदी. तो जगाला दाखवून देतो की माणसाचं रक्त आणि त्याची निष्ठा त्याची खरी ओळख बनवते. हे सगळं ऐकताना खरंच अंगावर शहारे येतात. हो, आणि या सर्व घडामोडीनंतर जेव्हा तो पुढच्या दिवसाच्या युद्धासाठी मानसिक तयारी करतो, तेव्हा तो दुर्योधनासाठी नाही तर कुरुभूमीसाठी आणि आपल्या स्वतःच्या तत्वांसाठी लढणार असतो. बरोबर. उद्याच्या महायुद्धात त्याला स्वतःच्या अटींवर लढायचं असतं. अन्यायाचा विचार करण्याची ती वेळ नसते. आणि मित्रांनो, या साहित्य स्रोतातून आज आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते. कर्ण एका राज्यासाठी लढत नव्हता, तर तो स्वतःच्या शब्दासाठी लढत होता. खरंय, समाज आपल्याला जन्माने ओळख देतो, पण आपलं चरित्र आपण निवडलेल्या निर्णयांमधून बनतं. नक्कीच. तर मग विचार करा, जन्माच्या शापाला मृत्यूच्या अशा अत्यंत जाणीवपूर्वक निवडीने हरवणारा कर्ण खऱ्या अर्थाने नियतीला जिंकून मृत्युंजय ठरला नाही का? श्रोत्यानो, यावर नक्की विचार करा. या सखोल चर्चेत आणि साहित्याच्या सफरीत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.